प्रतिष्ठान वार्ता न्यूज तर्फे आम्ही केलेल्या आवाहनाला ठेवीदारांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे। ठेवीदार आता मल्टीस्टेट व पतसंस्थांमधून त्यांच्या ठेवी काढून घेत असून ठेवीदारांनी आता त्यांच्या ठेवी या RBI नियंत्रित बँका व वित्तीय संस्थांमध्ये ठेवायला सुरुवात केली आहे। याचा सर्वाधिक फटका हा धोकादायक असलेल्या 150 चेअरमनच्या पतसंस्थेला बसला आहे। 150 चेअरमनच्या पतसंस्थेतून अन्य ठेवीदार तर त्यांच्या ठेवी काढतच आहे, मात्र ज्या राजपूत समाजाच्या नागरिकांच्या ठेवीवर 150 चेअरमनची पतसंस्था अवलंबून आहे त्या राजपूत समाजातील नागरिकही मोठ्या संख्येने त्यांच्या ठेवी या 150 चेअरमनच्या पतसंस्थेतून काढून घेतल्या आहेत। तर उर्वरित जे राजपूत समाजाचे नागरिक आहे तेही 150 चेअरमनच्या पतसंस्थेतून त्यांच्या ठेवी काढून घेण्याचा गांभीर्याने विचार करत आहेत। मागच्या काही महिन्यापासून ज्ञानराधा व अन्य काही पतसंस्थांचे घोटाळे समोर आल्यानंतर ठेवीदारांच्या ठेवी या धोक्यात आल्या आहे। यामुळे आम्ही प्रतिष्ठान वार्ता न्यूज मार्फत वारंवार ठेवीदारांना आवाहन करत आहोत की त्यांनी त्यांच्या ठेवी या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा RBI नियंत्रित बँका किंवा वित्तीय संस्थांमध्येच ठेवाव्यात, कारण ठेवीदारांच्या ठेवी या सुरक्षित राहाव्या यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेगवेगळ्या उपाययोजना राबवत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठेवीदारांच्या ठेवी या अधिक सुरक्षित व्हाव्यात यासाठी RBI संबंधित बँकांना त्या ठेवी ठेवण्यात आलेल्या आहे त्यांचा विमा काढून घेण्यात येतो। तर दुसरीकडे ज्या मल्टीस्टेट व पतसंस्था आहेत यांना वर्षातून केवळ एकदा ऑडिट रिपोर्ट संबंधित शासकीय विभागाला सादर केल्यानंतर वर्षभर या मल्टीस्टेट व पतसंस्था मोकळ्या होतात। परिणामी मल्टीस्टेट आणि पतसंस्थांमध्ये घोटाळा होण्याची शक्यता खूप अधिक प्रमाणाने वाढते। यामुळे आम्ही ठेवीदारांना वारंवार विनंती करत आहोत की त्यांनी त्यांच्या ठेवी या RBI नियंत्रित बँका किंवा पतसंस्थांमध्येच ठेवाव्यात। मागच्या 8 महिन्यापूर्वी जो ज्ञानराधाचा घोटाळा झाला त्या घोटाळ्यामध्ये राजपूत समाजातील नागरिकांना खूप मोठा फटका बसला आहे आणि आता अन्य संस्थांमध्येही त्यांना फटका बसू नये म्हणून राजपूत समाजातील नागरिकांनी 150 चेअरमनच्या पतसंस्थेतून त्यांच्या ठेवी काढण्यास सुरुवात केली असून बहुतांशी जे राजपूत समाजातील नागरिक आहे त्यांनी त्यांच्या ठेवी काढून घेतल्या आहेत। सर्वात विशेष म्हणजे यापूर्वी लाखो रुपयाच्या ठेवी जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना एका शब्दानेही न बोलणारा 150 चेअरमन आता त्यांच्यासोबत खूप सौजन्याने वागत आहेत आणि ठेवी काढू नका म्हणून ठेवीदारांची मनधरणी करत आहेत। मात्र आम्ही प्रतिष्ठान वार्ता न्यूज तर्फे सर्व ठेवीदारांना पुन्हा एकदा आवाहन करतो की तुम्ही लबाड 150 चेअरमनच्या या मनधरणीला बळी पडू नका व आपल्या ठेवी या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात असे तळमळीचे कळकळीचे आवाहन आम्ही पुन्हा ठेवीदारांना करत आहोत। प्रतिष्ठान वार्ता न्यूज तर्फे चंदन लक्कडार, पैठण।